नवा जोश, नवा उत्साह, नवे स्वप्न घेऊन मार्गक्रमण करताना आठवणींची शिदोरी सोबत घेऊन उत्साहानं सर्वांनी आज आनंदानं नव्या पर्वाचं स्वागत केलं. नववर्षात अनेक जण विविध संकल्प करत असतात. त्याच पद्धतीनं जिल्हा प्रशासनानंही नववर्षात अनेक संकल्प केल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी एस न्यूजशी बोलताना दिली. केंद्र तसंच राज्य सरकारनं जाहीर केलेल्या योजना तळागाळातील गरजूंपर्यंत पोहोचवण्यात प्राधान्य दिलं जाईल. तसंच नववर्षात जिल्हा प्रशासनातील सर्व कामं गतिमान करण्याचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं जे प्रकल्प सध्या सुरू आहेत ते गतीनं पुढे नेऊन ते पूर्ण करणं, तसंच शिक्षण, आरोग्य यावर विशेष करून भर दिला जाणार आहे. शिवाय 26 जानेवारीपर्यंत 1 लाख दाखल्यांचं वितरण महसूल विभागाच्या वतीनं केलं जाणार असून असे विविध संकल्प जिल्हा प्रशासनानं केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. जे काही प्रकल्प सध्या सुरू आहेत ते गतीने पुढे नेणे, विशेषतः शिक्षणमध्ये शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, त्यासाठी आरोग्य विभाग याच्यामध्ये चांगल्या पद्धतीच्या सेवा, चांगल्या पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर जिल्ह्यामध्ये निर्माण करणं, पर्यटनाचा जो काही स्कोप आपल्या जिल्ह्यासाठी आहे, पर्यटन वाढीसाठी एक प्लॅन तयार करणं, हा एक आमचा संकल्प नवीन वर्षासाठी आहे. आणि महसूल विभागामार्फत तर नवीन वर्षाच्या दिवशी आम्ही जानेवारी महिन्यामध्ये 1 लाख दाखले देण्याबाबतचं एक नियोजन एक महसूल विभाग म्हणून सर्वजण करणार आहे. तर सर्वांना परत एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि जिल्ह्यामधले जे सर्व प्रकल्प असतील किंवा जिल्ह्यामधले सर्व प्रशासकीय कामं असतील ते गतिमानतेने करण्याचा आणि नागरिकांना चांगल्या सेवा देण्याचा आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रशासकीय बाबीमधील प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रक्रमावरती पहिल्या क्रमांकावरती राज्यामध्ये राहण्याचा एक संकल्प आणि त्या पद्धतीचा प्रयत्न आम्ही प्रशासन म्हणून सर्व जिल्हावासियांच्या सहकार्याने नवीन वर्षामध्ये करणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा जोपासण्याबरोबरच राज्य आणि देशपातळीवर कोल्हापूर जिल्ह्याचं नाव अग्रक्रमावर राहील, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करण्याचा संकल्पही केल्याचं जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितलं.